प्रिशू बाहेर आहे. कुहू बाहेर आहे, बाहेर आहे. आता येणारे काही दिवस आहेत ना माझे असेच जाणार आहेत. घसा तर माझा 100% बसणार आहे, कारण आहे ना मी कुहूला लवकर उठवायचं ट्राय करतो. तुम्हाला तर माहिती आहे ती 11 वाजता उठते, त्यामुळे पूर्ण दिवसाचं तिचं आणि माझं काहीच शेड्यूल नाही राहत. त्याच्यामुळे म्हटलं तिला आत्तापासूनच चालू करूया. सकाळी तिला आज आम्ही 9:30ला उठलो होतं आणि सकाळपासून खरंच ती खूप छान होती. छान तिने नाश्ता केला आणि 12 वाजता ती झोपूनसुद्धा गेली. तिच्यासाठी ते सेरलॅक बनवायचं होतं मला, कारण आम्ही बाहेर जातो आहे तर थोडंसं म्हटलं सेरलॅक सोबत बनवून न्यावं. तसं तिला मी सेरलॅक वगैरे काही देत नाही, पण एक बाहेर गेल्यावरती ऑप्शन म्हणून म्हटलं ते एक ठेवावं. आणि दुपारी असंच आंबोळी आणि रात्रीची चपाती होती, तीच मी तूप लावून खाल्ली, कारण मला खूप असं जेवण बनवायचं एकटीसाठी कंटाळा आला होता. आणि मला तूप आणि चपाती कधीतरी खायला आवडते सुद्धा. रात्री हे असं ना आमचा राऊंड ठरलेलाच असतो आणि काका आणि बाबा दोघं मिळून सायकलवरून तिला फिरवत होते. आणि या मॅडम आहे ना मस्त निवांत अशा बसल्या होत्या आणि त्यांच्यासोबत अशा सायकलवरून फिरत होत्या. तर हे दोघं फिरवत आहेत तर मी एखाद्या साईडला जाऊन बसले, तर टॉमी इतका शांत बसला होता, काय माहिती त्याला काय झालं होतं. बाय कर, बाय 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 बाय. सॉरी बोल. नाही बोलायचं. सॉरी. नो नाही बोलायचं. वेर इज युअर इयर 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 प्रिशू कशी असते? प्रिशू कशी असते? कशी असते? कशी असते प्रिशू? जवळपास रात्रीचे 12 वाजत आले होते, तरी या मुलीला अजिबात झोपायचं नव्हतं. लाईट बंद केलं तर किचनमध्ये जाऊन बसत होती आणि तिचा बाबा झोपत होता तर तिला बाबाला सुद्धा झोपून द्यायचं नव्हतं. आणि तिच्या याच सवयीमुळे ना आम्ही तिला थोडंसं सकाळी लवकर उठवायची सवय लावतोय. बघू आता ते किती दिवस कशी कशी करते. ती चिडचिड तर खूप करणार आहे, मला माहिती आहे त्याचं. आणि हो, आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.